नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा फर्स्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे नव्यानं, त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ब्रँचचा सिलेबस कसा डाउनलोड करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला सिलेबस डाउनलोडचं पेज येईल. त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली पोहोचाल. ठीक आहे. आता सिलेबस कसा डाउनलोड करायचा हे सांगतो. किंवा जर तुम्हाला त्या ठिकाणच्या लिंकवरनं जर समजत नसेल तर सरळ काय करायचं, गुगलवरती MSBTE टाकायचं. MSBTE. ठीक आहे. MSBTE सर्च करा. MSBTE गुगलवरती सर्च केल्यानंतर पहिलीवाली लिंक जी आहे ही लिंकवरती क्लिक करायचं. ठीक आहे. ही जी आहे तुमची साईट, ही साईट काय आहे तुमची, पूर्ण 3 वर्ष तुम्हाला या साईटवरती सगळे नोटिफिकेशन वगैरे भेटत असतात. असं स्क्रोल करत करत खाली गेलो आपण तर NEP-K/F करिक्युलम दिसेल तुम्हाला लिंक. त्याच्यावरती गेले की आपल्याला होम पेज येऊन जाईल आहे ना. किंवा डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करून घ्या, तुम्हाला तिथं सिलेबस दिसेल. आता सगळ्यात अगोदर एक के स्कीम जी आहे ही आहे पॉलिटेक्निकच्या मुलांसाठी. F स्कीम जी आहे ते फार्मसीच्या मुलांसाठी आहे. ठीक आहे. तर के स्कीमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता प्रोग्राममध्ये तुम्हाला तुमच्या ज्या ब्रँचला नंबर लागलेला आहे ती ब्रँच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा, एखादा विद्यार्थी म्हणतो की मला कॉम्प्युटरला लागला आहे. कॉम्प्युटरला म्हणजे कॉम्प्युटरमध्ये खूप साऱ्या ब्रँच असतात बघा या ठिकाणी. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ना, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. तर तुमची त्याच्यातली कोणती ब्रँच आहे ती तुम्हाला चेक करायची आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला सिलेबस जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे. कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर करा. किंवा जर तुमची आता सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून मी काय करतो, आता मेकॅनिकल ब्रँच घेतो आहे ना. मेकॅनिकल याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला लगेच काय होईल, याच्या खाली सिलेबस जो आहे तो त्याचा सिलेबस येईल. तर टोटल विषय किती आहेत. आता फर्स्ट इयरला तुमची कोणतीही ब्रँच असेल तर सिलेबस जो आहे तो सारखाच असतो. म्हणजे विषय जे आहेत ते सगळ्यांना सारखेच आहेत या ठिकाणी. हे सगळे विषय काय आहेत, सारखेच आहेत. आता याच्यातले तुम्ही म्हणाल की पेपर किती विषयाचे होत असतात, तर या ठिकाणी पेपर फक्त तुम्हाला पहिले 3 विषय जे आहेत, पहिल्या 3 विषयाचेच पेपर होतात. त्यातला पण पहिला बेसिक मॅथमॅटिक्स आहे, दुसरा कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिश, पहिला मॅथ, दुसरा इंग्लिश. तिसरा जो विषय आहे, हा तिसरा विषय कसा आहे तर ऑनलाईन विषय आहे. तो कसा आहे, ऑनलाईन, म्हणजे MCQज असतात त्याचे. फक्त तुम्हाला कॉलेजच्या कॉम्प्युटरवरती जायचं आणि ABCD पैकी टिक करायचं ऑप्शन. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल की सर सिलेबस कसा बघायचा, तर या ठिकाणी या लिंकवरती कोणत्याही क्लिक केला. आता सपोज बेसिक मॅथमॅटिक्सच्या लिंकवरती आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्सचा पूर्ण सिलेबस दिसतो है ना. प्रिंट नाही करायचं आपल्याला, प्रिंट करायची असेल तर करू शकता तुम्ही. या ठिकाणी पूर्ण सिलेबस दिसतो. आता किती चॅप्टर आहे तुम्हाला, एक पहिला युनिट जे आहे, पहिलं युनिट कोणतं आहे, अल्जेब्रा. दुसरं युनिट आहे ट्रिग्नोमेट्री, बरोबर. तिसरं युनिट आहे स्ट्रेट लाईन. चौथं युनिट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि 5वं युनिट आहे स्टॅटिस्टिक्स. असे 5 युनिट तुम्हाला आहेत. 5 युनिट पेपर किती मार्काचा होत असतो तुमचा, तर 70 मार्काचा पेपर होतो या ठिकाणी. बघा किती मार्काचा होतो, 70. आणि 30 मार्क जे असतात ते तुमचे इंटरनल असतात. इंटरनल म्हणजे तुमची क्लास टेस्ट होत असते. जशी तुम्हाला युनिट टेस्ट असते तशी क्लास टेस्ट होत असते या ठिकाणी. तर अर्ध्या सिलेबसवरती क्लास टेस्ट 1 आणि अर्ध्या सिलेबसवरती क्लास टेस्ट 2. त्याचं ॲव्हरेज या ठिकाणी 30 पैकी घेतलं जातं है ना. आणि 70 मार्काचा तर तुमचा पेपर होतो. या दोन्हीमध्ये मिळून तुम्हाला किती पाहिजे असतात, तर 40 मार्क पाहिजे असतात पासिंगसाठी. याच्यामध्ये येईन बघा, क्लास टेस्टला जर तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेतले तर 70 पैकी पाससाठी तुम्हाला किती मार्क लागतात, फक्त 10. म्हणजे या दोन्हीची मिळून टोटल किती व्हायला पाहिजे, कमीत कमी पासिंगसाठी 40. आलं लक्षात. त्याच्यामुळं क्लास टेस्टचे पेपर देणं खूप महत्त्वाचं आहे है ना. आता या ठिकाणी समजा तुम्हाला 20 मार्क पडले पेपर क्लास टेस्टमध्ये, तर तुम्हाला पासिंगसाठी इथे किती घ्यावे लागतात, 20च मार्क घ्यायचे आहेत. आता एखादा मुलगा जर क्लास टेस्टला ॲबसेंट असेल, 0 मार्क जर मिळाला, तर त्याला 70 पैकी किती मार्क घ्यावे लागतील, पास व्हायला 40 मार्क घ्यावे लागतील. सोपं आहे का हे, नाही. ठीक आहे. आता सगळ्यात अवघड विषय जर म्हटलं, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे सिलेबस वगैरे तुम्ही डायरेक्टली बघू शकता है ना.
सिलेबस तो डाउनलोड करायचा आहे. या ठिकाणी कंटेंट दिलेले असतात, हे पॉईंट दिलेले आहेत है ना. ओके, आता बघूया आपण ओव्हरऑल. आता बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल, बेसिक सायन्स, फंडामेंटल ऑफ ICT, योगा अँड मेडिटेशन, इंजिनिअरिंग वर्कशॉप, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता हे खालचे जे विषय आहेत 4, 5, 6, 7 हे प्रॅक्टिकलचे विषय आहेत. ठीक आहे, याचा पेपर तुम्हाला होत नाही है ना. पण हे याचं प्रॅक्टिकल असतं. प्रॅक्टिकल फक्त प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला किती मार्क आहे टोटल? 100 मार्काचा आहे. दुसरा ग्राफिक्स पण 100 मार्काचा, वर्कशॉप पण 100 मार्काचा आहे. योगा नावाचा विषय आहे, योगा अँड मेडिटेशन, तर तो 50 मार्काचा आहे. फंडामेंटल ऑफ ICT हा 75 मार्काचा आहे है ना. तर हे विषय जे आहेत ते प्रॅक्टिकलचे आहेत. आता फंडामेंटल ऑफ ICT म्हणजे काय, तर कॉम्प्युटरचा विषय आहे. कॉम्प्युटरच्या थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन असतं तुम्हाला. योगा अँड मेडिटेशन, योगा तर माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं. आठवड्यातलं एक लेक्चर असतं त्याचं है ना. इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि याच्याशी रिलेटेड ज्या ब्रँच आहेत त्या ब्रँचसाठी हे वर्कशॉप आहे. आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स हे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड अलाइड ब्रँचेस, सर्व ब्रँचेससाठी ग्राफिक्स हा विषय असतोच. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. टोटल मार्क जे असतात पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 850 मार्कापैकी तुम्हाला भेटत असतात. या ठिकाणी आता काय झालं, क्रेडिट सिस्टीम सुरू झालेली आहे. प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 4 क्रेडिट पॉईंट भेटत असतात. त्याच्यावरनं तुम्हाला हे काय होणार आहे, तर तुमचे मार्क जे आहेत ते कन्सिडर केले जाणार आहेत. पहिला सेमिस्टर 850 मार्कापैकी असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं टोटल सिलेबस. आय होप तुम्हाला समज असेल टोटल सिलेबस कसा. आता बघा, हे तुम्हाला मी मेकॅनिकल ब्रँचचं दाखवलं. आता एखादा विद्यार्थी म्हणेल की सर माझी तर कॉम्प्युटर ब्रँच आहे, तर कॉम्प्युटरमध्ये पण कोणती ब्रँच आहे कॉम्प्युटर, तर कॉम्प्युटर या ठिकाणी बघू, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल त्याची ब्रँच. ठीक आहे, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस या ठिकाणी आला. काय चेंज झाला याच्यात बघा, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, बेसिक सायन्स आहे, वरचे 3 तर सेम आहे. फंडामेंटल ऑफ ICT ते पण सेम आहे. फक्त इथे चेंज काय झाला, इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस जे आहे की नाही याच्या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आलं होतं त्या ठिकाणी तर कॉम्प्युटरचा ग्रुप आलेला आहे. आलं लक्षात. आणि इंजिनिअर ग्राफिक्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अँड अलाइड ब्रँचेसचा ग्रुप आलेला आहे या ठिकाणी है ना. ह्याच्यामध्ये काय असतं, तर याचे प्रॅक्टिकल जे आहेत ते थोडेसे वेगळे असतात ॲज कम्पेअर टू मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल है ना. तर हे आता हे झालं, आपण तर बघितलं बघा. आता तुम्ही म्हणाल की सिलेबस याचा कुठं आहे का, तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिशमध्ये काय आहे, बरोबर. तर या ठिकाणी पण क्लिक करू शकता तुम्ही आणि या कोडवरती पण क्लिक करू शकता. दोन्हीवरती कोणत्याही एका लिंकवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर सिलेबसच येणार आहे. याची एक प्रिंट काढायची आणि तुमच्याजवळ ठेवायची आहे ती आतापासूनच, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की काय काय आहे आपल्या सिलेबसमध्ये. बघा इंग्लिशमध्ये काय दिलेलं आहे. पहिला चॅप्टर जो आहे, पहिलं युनिट जे आहे ते व्होकॅब्युलरी आहे. याच्यामध्ये काय तर वोवेल्स, कॉन्सोनंट्स आणि हे जे आहे डिफ्थॉंग्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जे आहे चॅप्टर आपला प्रिफिक्स अँड सफिक्स, डेफिनेशन एक्झाम्पल, लिस्ट ऑफ कॉमन प्रिफिक्स अँड सफिक्स आहेत, सिनोनम्स अँड अँटोनॉम्स है ना. हे सगळं जे आहे तुम्हाला 10वीला ऑलरेडी झालेलं आहे. त्याचंच काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर ओव्हरलुक दिलेला आहे. म्हणजे इंग्लिश हा विषय तुम्हाला एकदम 10वीला जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच टॉपिक याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे इझिली तुम्ही 10वीचा मॅथचा अभ्यास करू शकता. फक्त प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येतो, तर प्रॉब्लेम येतो तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये. सगळ्यात अवघड जाणारा विषय म्हटलं तर मॅथमॅटिक्स. इंग्लिश हा विषय निघून जातो. बेसिक सायन्स जो आहे हा ऑनलाईन पेपर असतो याचा, त्यामुळे ॲटलिस्ट 100% पेपर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ABCD ऑप्शन असतात आहे की नाही. तर बेसिक सायन्स जो आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. एक असतो केमिस्ट्री, दुसरा असतो फिजिक्स. पहिला आहे फिजिक्स आणि दुसरा केमिस्ट्री, बरोबर आहे. तर यात हा विषय जो आहे तो MCQज असल्यामुळे तो थोडासा आपण त्याच्यामध्ये रिलॅक्स राहू शकतो. म्हणजेच ॲज कम्पेअर टू हे 3 पेपर जे आहेत, 3 पेपरमध्ये सगळ्यात हार्ड विषय जो असतो तो बेसिक मॅथमॅटिक्सचा असतो. ठीक आहे,
आता याच्यामध्ये बघायला गेलं तर गणित हा विषय जनरली सगळ्यांनाच अवघड जातो, मॅथमॅटिक्स, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर बेसिक मॅथमॅटिक्सचा ऑनलाईन कोर्स जो आहे तो आपण लॉन्च करतोय 2 तारखेला. ठीक आहे. तर तो कोर्स कुठे लॉन्च होणार आहे, तर आपलं ॲप जे आहे भिसे सर एज्युकेटर नावाचं ॲप आहे. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरवरती भिसे सर एज्युकेटर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲप दिसेल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या ॲपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप ओपन होईल. ठीक आहे. तर ते ॲप डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. 2 तारखेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, तर तो कोर्स परचेस करायचा की नाही ते डेमो लेक्चर वगैरे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्हाला इझी आणि समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स शिकवलं जाईल तुम्हाला. तसेच या ॲपवरती फक्त मॅथमॅटिक्सच नाही, तर तुम्हाला बेसिक सायन्सची टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केली जाणार आहे. टेस्ट सिरीज म्हणजे कसा, तर मेन पेपर जसा तुमचा येतो, तर त्या पेपरमध्ये क्वेश्चन कसे येत असतात, तर त्याची प्रॅक्टिस तुमच्याकडनं करून घेतली जाईल. म्हणजे मेन याच्यामध्ये जसा पेपर येतो अगदी तशा पद्धतीनं काय केलं जाईल तुम्हाला, तर तुमचे प्रॅक्टिस अगोदर करून घेतली जाईल. ऑप्शन्स क्लिक कसे करायचे, तुमचे मार्क कसे काउंट होतात, है ना, तुम्हाला किती मार्क पडतात, त्याची जे डेमो पेपर असतात ते डेमो पेपर तुमचे घेतले जातील, जसे फायनलचे पेपर होतात अगदी तसे. त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन कसा करायचा, प्रिव्हियस क्वेश्चन कसे पाहायचे, त्याचं सोल्युशन कसं नंतर बघता येईल तुम्हाला, ते पण सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाईल त्या ॲपमध्ये, है ना. मेन पेपरमध्ये तुम्हाला सोल्युशन दिसणार नाही त्याचं, बट हा जो पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल, है ना. तर ती टेस्ट सिरीज जी आहे आपण थोडं लेट लॉन्च करणार आहे 15 दिवसानंतर, है ना. त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर भिसे सर एज्युकेटर हे ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण मी लिंक टाकतोय. ठीक आहे. तर तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या ॲप सध्या. आणि 2 तारखेला ज्यावेळेस कोर्स लॉन्च होईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याच्यामध्ये तुम्ही डेमो लेक्चर वगैरे बघायचं आहे, आणि ते बघितल्यानंतर तुम्ही काय करायचं, तर ठरवायचं आहे की पुढे घ्यायचं की नाही घ्यायचं, परचेस करायचा कोर्स. आणि कोर्स परचेस करताना बघा, फर्स्ट 50 मुलं जे असतील, पहिले 50 मुलं, त्यांच्यासाठी डिस्काउंट ठेवलेला आहे, है ना. तर जे फर्स्ट मुलं असतील त्यांच्यासाठी तो डिस्काउंट मिळेल, ते दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी. ओके. तर ज्यावेळेस ॲप लॉन्च होईल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सांगेल त्याच्याबद्दल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.